लसीकरण म्हणजेच इम्युनायझेशन हे आता सर्वांनाच माहिती आहे आणि आता नुकतंच कोविडच्या आजारामधून जगाला त्याचा विळखा बसला होता आणि त्या आजारामधून सगळ्यांना वाचवण्याचं काम लसीनेच केलं. तर लसीकरण म्हणजे एखाद्या आजाराचा जो अँटीजेन असतो तो इनॅक्टिव्ह करून लाईव्ह किंवा डेड तो आपल्या शरीरामध्ये सोडला जातो. आपल्या इम्युन सिस्टीमला ट्रेन केलं जातं जेणेकरून ते अँटीबॉडी बनवतात आणि पुढच्या वेळी तो जर ॲक्च्युली आपल्याला इन्फेक्शन झालं तर आपल्याकडे अँटीबॉडी तयार असतात आणि ते त्या आजाराविरुद्ध लढतात आणि त्यामुळे आपल्याला आजार पुढे होऊ शकत नाही. लसीकरण हे तुमच्या इम्युन सिस्टीमला ट्रेन करतं. लसीकरण घेतल्यामुळे त्या आजाराच्या अगेन्स्ट आपल्याला ऑलरेडी लढण्याची क्षमता प्राप्त झालेली असते. त्यामुळे आजार होण्याची शक्यता कमी होते किंवा झाला तरी जीव घेणं किंवा तीव्र स्वरूपाचं आपल्याला लक्षणं त्याच्यामध्ये आढळत नाहीत. तर हे लसीकरण शेड्यूल आहे. लसीकरण हे मुलाच्या जन्मापासून चालू होतं. पहिलं BCG, झिरो पोलिओ आणि हेपॅटायटिस B 0 डोस हा दिला जातो. 2.5-3.5 महिन्याच्या वेळी बाकीची लसी दिल्या जातात. नवीन याच्याप्रमाणे 6व्या महिन्यामध्ये फ्लू वॅक्सिन दिलं जातं. 9व्या महिन्यामध्ये MMR वॅक्सिन दिलं जातं. त्याच्यानंतर टायफॉइड, हेपॅटायटिस A, कोरोनानंतर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट ठरलेलं वॅक्सिन आहे की फ्लू वॅक्सिन. ते दरवर्षी घेणं आवश्यक आहे. एकदा वॅक्सिन घेतलं तर त्याचा फक्त उपयोग हा 1 वर्षापर्यंतच होतो. त्याच्यानंतर फ्लू वॅक्सिन हे दरवर्षी घ्यायला लागतं. मध्येच MR वॅक्सिन दिलं गेलं होतं, पण MMR वॅक्सिन गरजेचं आहे कारण MMRमध्ये मम्स म्हणजे गालगुंडावरचं वॅक्सिन जे अँटीजन आहे ते MR वॅक्सिनमध्ये नाही आहे आणि त्यामुळे बऱ्याच मुलांना गालगुंड झाला होता.